अरे भाई थांब रे. अरे भाई. त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावामध्ये दोन मुलं राहत होते. एक 10 वर्षाचा व दुसरा 5 वर्षाचा होता. दोघंही मित्र एकमेकांचे खूप जिवलग मित्र होते. दोघंही मित्र एका शाळेमध्ये शिकत होते व एकत्रच खेळत होते. एका वेळेस दोघेही जण गावाबाहेरच्या एका जंगलामध्ये गेले. त्या जंगलामध्ये अचानक 10 वर्षाचा मुलगा एका खोल विहिरीमध्ये जाऊन पडला. तो खूप घाबरला. त्याला पोहता पण येत नव्हते आणि तो जोर जोराने चिल्लावू लागला, वाचवा वाचवा म्हणून. बाहेर असलेल्या 5 वर्षाच्या मुला इकडे ते पण घाबरला खूप. त्याने इकडे तिकडे पाहिल्यावर त्याला आसपास कोणी पण दिसले नाही. पण नशिबाने त्याला तिथं एक दोर दिसली. ते दोर त्यानं काही विचार न करता त्याने त्या विहिरीमध्ये टाकले आणि ते दोर त्या विहिरीमध्ये टाकल्यावर ते त्याच्या पूर्ण शक्ती लावून ते दोर ओढू लागला. दोर ओढता त्यानं स्वतःवर विश्वास ठेवला की नाही, मला माझ्या मित्राला वाचवायचे आहे आणि तो दोर ओढू लागला. आणि त्याच्यासाठी हे खूप अवघड होतं, पण तो यशस्वी झाला. काही जण गावामध्ये गेले. त्या सर्व गावकऱ्यांना त्यांना हे सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवले नाही. पण एका वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना हे सर्व गावकऱ्यांना पटवून सांगितले की या 5 वर्षाच्या मुलामुळे हे शक्य झाले, कारण की याला असं कोणी म्हणणारे नव्हते की तुला हे जमणार नाही किंवा तू हे करू शकणार नाही. म्हणून त्यामुळे हे शक्य झाले आणि त्यांनी स्वतः विश्वास ठेवला की मला माझ्या मित्राला वाचवायचं आहे किंवा मला माझ्या मित्राला विहिरी बाहेर काढायचेच आहे. आणि या पूर्ण गोष्टीवरून मला हे सांगायचं आहे की आपण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचे, आपण आपल्या ध्येयावर लक्ष द्यायचे. आणि स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. धाडसापेक्षा दुसरी मोठी कोणतीच शक्ती नाही. हारला तोच जो लढला नाही. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. जय हिंद, जय भारत.